नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीने आता एका दमात सगळ्यांची बोलती बंद केलेली आहे। निशाची बाजू घेत निशाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने जे काही केलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे। कारण निशाच्या बाबतीत जे चुकीचं घडत होतं त्या सगळ्याच्या विरोधात कावेरीने आवाज उठवलेला आहे। कारण कावेरीचं असं म्हणणं आहे की बाहेर कोणावरती अन्याय होत असेल माझ्यासमोर तर मी शांत राहू शकत नाही, मी त्याच्या विरोधात आवाज उठवणार असं कावेरीने ठणकावून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर कावेरीला इकडे जेव्हा यामी म्हणत असते की तू कोण आहेस, कोणत्या हक्काने हे सगळं बोलते, तेव्हा कावेरी म्हणते की मी या घरची सून आहे आणि या हक्काने मी बोलणार आहे। माझ्यासमोर जर कोणावरती अन्याय होत असेल तर मी ते सहन करणार नाही। त्याचबरोबर यशने कावेरीची माफी मागितलेली आहे। आता का माफी मागितली, नक्की काय झाले ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता निशाला बघायला आलेले पाहुणे असतात आणि त्यांना यश तिथं आलेलं असतो। तेव्हा यशचे बाबा जे आहेत ते यशची ओळख करून देतात, हा आमचा धाकटा मुलगा यश, यश या इथे बस असं म्हणत ते सांगत असतात। त्याचबरोबर इकडे सगळेजण बोलत असतात, सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या असतात। मुलाची आई मुलाचं खूपच कौतुक सांगत असते, आत्ता तो US ला आहे, त्यानंतर आता तो फ्रान्सला जाणार आहे, आमचा मुलगा खरंच खूप हुशार आहे, खूप बिझी असतो, खूप कामं असतात त्याला, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्याचबरोबर इकडे तो मुलगा जो आहे तो निशाकडे येतो आणि निशाच्या डोळ्यांवरचा जो चष्मा आहे तो काढतो आणि तिला म्हणू लागतो, हा जो चष्मा आहे ना हा नको आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तू जिमला जायला हवंय, फिट राहायला हवंय, कारण जर तू फिट नाही राहिलीस तर काहीच उपयोग नाहीये। मुलगीने कसं सुंदर असलं पाहिजे, त्याचबरोबर तुझे दात आहेत त्याच्यावरती काम करावं लागणार आहे आणि तुला हाय हिलची सवय असली पाहिजे, कारण तुझी उंची कमी आहे। हे सगळं तो बोलत असतो। निशाच्या बाबतीत जेवढं वाईट असेल म्हणजे तिचा कॉन्फिडन्स पूर्ण घालवण्यासाठी जे बोलता येईल ते सगळं तो बोलत असतो। बाहेर कावेरी उभी असते आणि कावेरीला मात्र खूप राग येत असतो। कावेरीला ही गोष्ट सहनच होत नाही, कारण आपल्याच घरी येऊन आपल्या मुलीच्या बाबतीत एवढं वाईट बोलतोय, तिला एवढं सगळं बोलतोय, ही गोष्ट काही सहन होत नसते। त्याचबरोबर तो म्हणत असतो की हे जे तुझं वजन आहे ना ते कमी केलं पाहिजे। कसं आहे माहिती आहे का, मुलींनी फ्रेश दिसलं पाहिजे, तरुण दिसलं पाहिजे, कारण तुझ्यासारख्या काकूबाई मुली कोणालाच आवडत नाहीत। तुझ्यापेक्षा जास्त प्रपोजल मला आलेले आहेत आणि त्यातलीच मी एक मुलगी सिलेक्ट करणार आहे, हे सगळं त्याचं बोलणं चाललेलं असतं। तो बोलत असतो आणि निशा मात्र बिचारी रडकुंडीला आलेली असते, तिला हे सहनच होत नाही, तिला वाईट वाटत असतं, हे सगळं काय घडतंय आपल्या बाबतीत, एक कोणतरी व्यक्ती आलेली आहे आणि ती आपल्याबद्दल वाटेल ते बोलत आहे, वाटेल ते आरोप करत आहे। परंतु निशा मात्र या बाबतीत आवाज उठवू शकत नाही, ती शांतच असते, कारण काहीही झालं तरीही निशाला या गोष्टी कशा बोलायच्या, कशा हँडल करायच्या यातलं काहीच माहिती नसतं। त्यामुळे निशा शांतपणे, अगदी कॉन्फिडन्स तिचा पूर्ण गेलेला असतो, शांतपणे या सर्व गोष्टी ती पाहत असते। तो मुलगा मात्र तिला म्हणत असतो मुलींनी कसं सुंदर दिसलं पाहिजे, मुलींनी कसं सुंदर असलं पाहिजे, हे त्याचं बोलणं कंटिन्यू चालू असतं। त्यासोबतच इकडे निशाच्या बाबतीत हे सगळं बोलत असतो, तेव्हा मात्र कावेरीला अजिबात सहन होत नाही। कावेरी शांत बसलेली असते, पण आता तिचा पेशन्स संपलेले असतात आणि त्यावेळेस कावेरी आत येते आणि कावेरी म्हणते, काय चाललंय हे तुमचं, तुम्ही वाटेल ते काय बोलताय, म्हणजे सुंदर असलं पाहिजे म्हणजे, अहो तुमच्या डोळ्यातच सौंदर्य नाहीये, तुम्हाला दिसतच नाहीये सुंदरता, तुमच्या डोळ्यातच फॉल्ट आहे आणि तुमचे विचार खरंच ना कीव येते तुमच्या विचारांची। इकडं मात्र त्या मुलाचं त्याची आई इतकं कौतुक करत असते, तोंड भरून नुसतं त्याचं कौतुकच चाललेलं असतं आणि इकडे कावेरी मात्र त्या मुलाच्या बाबतीत बोलत असते। यशचे बाबा इकडे म्हणत असतात की कसं आहे, त्यांना दोघांना आता पूर्ण सेटल करून द्यायची जबाबदारी आमची आहे, म्हणजे पूर्ण फायनान्शियली जी मदत करायची आहे ती पूर्ण करणार आहोत, त्यांचा संसार हा सुरळीत चालला पाहिजे यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं करायची तयारी इकडे आता धर्माधिकारी कुटुंबाने दाखवलेली असते। हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता कावेरी मात्र जाम वैतागलेली असते। कावेरी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे पण यापुढे नाही, असं म्हणत कावेरी बोलत असते। कावेरीचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरीही तुम्ही निशाच्या बाबतीत आता जे काय बोललेलं आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे, ते मला अजिबात पटलेलं नाही, कारण सौंदर्य तुम्हाला दिसतच नाही हो, तुमच्या आईवडिलांचं तर बघितलेलंच आहे मी, त्यांच्या बाबतीत त्यांचे काय संस्कार आहेत तेच कळलेले आहेत मला, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तुमच्याकडून अपेक्षा करणंच चुकीची आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच
इकडे कावेरी म्हणत असते की तुमची लायकी काय आहे ना ती मला कळलेली आहे, असं कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि म्हणत असते की बाद झालं, तुमचं जे सौंदर्य हे सगळं काय आहे ना ते कळत आहे. अहो सौंदर्य कळायला आमची निशा खूप सुंदर आहे, कारण तिचं मन सुंदर आहे, घर सांभाळू शकते, घरातल्या सगळ्या जबाबदारी घेऊ शकते, सुसंस्कारी आहे. अजून काय हवंय सौंदर्य? हे सौंदर्य तुम्हाला दिसतच नाही हो. तुम्हाला सौंदर्य काय पाहिजे? तुम्हाला ना फ्लॉवर पॉट पाहिजे सुंदर असा, तो आणून ठेवा घरात. आणि कावेरीने मात्र आता घेतलेलं असतं निशाला आणि तिला घेऊन बाहेर निघालेली असते. त्या मुलाला एवढंच नाही तर तिने हेही ऐकवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही जे काही बोललेलं आहात ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आमच्याच घरी येऊन आमच्या मुलीच्या बाबतीत जे काही बोलत आहात ते ऐकून घेतलं जाणार नाही. आणि तुमची लायकी काय आहे आणि तुमच्या आईवडिलांची पण लायकी काय आहे ना ते मला कळलेलं आहे, असं कावेरी बोललेली असते. आणि त्याला चांगलं सुनावलेलं असतं, त्याला चांगलंच ऐकवलेलं असतं. आणि कावेरी निशाला घेते आणि तिला घेऊन बाहेर जाते. सगळेजण बाहेर असतात कारण निशाला आणि त्या मुलाला बोलायला वेळ दिलेला असतो, त्यांनी एकमेकांशी बोलावं. पण इथे तर निशा बोललेलीच नसते, बोलत असतो तो फक्त तो मुलगा. आणि तो पण जे बोलत असतो तो इतकं विचित्र आणि इतकं वाईट पद्धतीनं बोलत असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तेव्हा तो मुलगा येऊन बाहेर म्हणतो की काही नाहीये, यांच्या घरी ना खरंच यांच्या घरातल्या सुनांना पाहुण्यांशी कसं बोलायचं ते संस्कारच नाहीयेत. तेव्हा सगळेजण बाहेर विचारू लागतात की कोण बोललं, असं काय झालं? तेव्हा तो सांगू लागतो की ती कावेरी आहे ना ती वाटेल त्या शब्दात बोलत आहे, माझ्या आईबाबांचाही अपमान करत आहे आणि माझाही अपमान करत आहे. तेवढ्यातच कावेरी निशाला घेऊन तिथं आलेली असते. आणि इकडे घरातले सगळेजण म्हणतात काय झालं नक्की, आता कावेरीने काय गोंधळ घातलाय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण कावेरी कशी आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. कावेरी तिथे येते आणि मग यश सगळेजण पाहू लागतात. खरं तर सगळ्यांचा गैरसमज असा होत असतो की कावेरीनं हे सगळं जे काय केलेलं आहे ते लग्न मोडण्यासाठी केलेलं आहे असा गैरसमज झालेला असतो. पण निशा बाहेर आल्यावर सांगू लागते की मला ते प्रश्न विचारत होते, मला त्यांनी असं विचारलं की जे काय आहे त्या बाबतीत त्यांनी मला असा प्रश्न विचारलेला होता की तू जिमला जा, त्याचबरोबर तुझे दात वाकडे आहेत ते नीट केले पाहिजेत, तू सुंदर नाहीयेस, तू सुंदर दिसलं पाहिजे आणि सगळ्यांना सुंदर बायकाच आवडतात, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर पौर्णिमा सगळेजण तिथं असतात. कारण निशाच्या बाबांबद्दल विचारल्यानंतर निशाचे बाबा ती लहान असतानाच गेलेले आहेत, निशा आम्हाला मुलीसारखीच आहे असं यशच्या बाबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता कावेरी म्हणत असते म्हणजे तुम्ही वाटेल ते काय बोलताय, आमची निशा काय वाईट आहे, तिच्यामध्ये काय वाईट आहे म्हणून तुम्ही तोंडाला येईल ते बोलत सुटला आहात आणि निशाच्या बाबतीत चुकीचा अर्थ काढलेला आहात, असं म्हणत इकडे कावेरी बोलत असते. आणि इकडे निशाला ती म्हणत असतात की नाही कसं आहे तुमची मुलगी कशी आहे माहिती आहे ना. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि पौर्णिमा म्हणू लागते की तुला कोणी सांगितलेलं हे सगळं बोलायला, तुला कोणी सांगितलं हे सगळं मध्ये मध्ये करायला, या सगळ्या गोष्टींची गरजच काय आहे, तुला कोणीच जबाबदारी दिलेली नाही, आम्ही कोणी येऊन तुला सांगितलेलं नव्हतं तू हे कर किंवा ते कर किंवा तू अशा पद्धतीनं वाग, तू आमच्या बाजूने बोल, यातलं काहीच आम्ही तुला काहीही सांगितलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे कावेरी पुढे होते आणि म्हणू लागते की तुम्ही आमच्या निशाच्या बाबतीत बोलत आहात एवढं लक्षात ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिचं सौंदर्य तुम्हाला दिसणारच नाही हो, तुमच्याकडे ते डोळेच नाही आहेत. सुंदर सौंदर्य म्हणजे काय असतं, फक्त गोरेपणा म्हणजे सौंदर्य असतं का? आणि दिसणं म्हणजे सौंदर्य असतं का? माणसाचं मन किती सुंदर आहे हेही तुम्ही तेवढंच बघितलं पाहिजे, पण ते तुम्हाला कळणारच नाहीये. माणसाचं मन, त्याचा स्वभाव, त्याचे संस्कार हेही तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि तुम्हाला सौंदर्य बघायचं आहे तर एखादा छानसा फ्लॉवर पॉट घ्या आणि ठेवा घरात तुमच्या आणि बघत बसा त्यात. तुम्हाला कसं माहिती का, बायको नकोय, फ्लॉवर पॉट हवा आहे. तेव्हा मात्र इकडे आता त्या मुलाची आई लगेच बोलू लागते की आम्हाला असं वाटलेलं धर्माधिकारी कुटुंबामध्ये अजूनही सुसंस्कार आहेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला होता, पण या घरचे संस्कार सगळे संपलेले आहेत. बघा बाई इकडे सुलक्षणाताई, तुम्हाला काय वाटतंय, कारण तुमच्या घराचा सत्यानाश अटळ आहे, अशी सून तुमच्या घरात आलेली आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की जर कोणावर माझ्या समोर अन्याय होत असेल तर मी गप्प बसू शकत नाही, असं कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण कावेरीला प्रत्येक वेळेस अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिकवलेलं आहे. तिच्या बाबांनी तिच्यावरती जे संस्कार केलेले आहेत ते खरंच खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार केलेले आहेत. आणि कावेरी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत तुम्ही निशाच्या बद्दल जे बोलत होता ते मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे एक शब्द बोललात तर अजिबात ऐकून घेणार नाही, या भाषेत कावेरी बोलत असते आणि ठणकावून सांगत असते. काहीही झालं तरीही कावेरीने ठरवलेलं आहे की अजिबात ऐकून घ्यायचं नाही, कारण हे लोक वाटेल तसं बोलतील आणि आपण मात्र त्यांचं ऐकत बसायचं आहे, तर नाही, ते होणार नाही. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि तिला म्हणू लागते की तुला कुणी बोलायला सांगितलेलं हे सगळं, मध्ये काहीच गरज नव्हती या सगळ्या गोष्टी बोलायची, हे सगळं
जेव्हा चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा पुढे येते आणि सुलक्षणा म्हणते की आपली पडती बाजू आहे, त्यामुळं तू एवढं बोलायची गरज नव्हती, काहीच गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी तू बोलायची, असं सुलक्षणा म्हणत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की काय हे आपली पडती बाजू, आपली मुलीची बाजू, मला हे कळतच नाहीये. अहो आपण आपल्या मुलीचं लग्न ठरवतोय आणि पडती बाजू म्हणजे काय? तुम्हीच जर असं बोललात तर काय अर्थ आहे? सांगा ना काकू, तुम्ही होता ना मगाशी निशाबरोबर, तो मुलगा वाटेल ते तिच्याशी बोलत होता आणि तुम्ही मात्र ऐकून घेत होता आणि तुम्ही जराही विचार केला नाही, मी नाही तर आज तुम्हीच बोलायला पाहिजे होते इथे निशाची बाजू घेऊन, पण तुम्ही बोललेलाच नाही म्हणून मला बोलायची वेळ आली. जर तुम्ही स्वतःहून बोलला असतात तर हे सगळं घडलंच नसतं, असं कावेरी स्पष्टपणे सांगत असते. कावेरीचं असं म्हणणं आहे की निशाची आई म्हणून तुम्ही तो बोलायला पाहिजे होतं. या घरातले सगळेजण गप्प बसून ऐकत होते आणि तो मुलगा, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या निशाबद्दल वाटेल ते बोलत होता आणि तुम्ही सगळेजण मूग गिळून बसल्यासारखे गप्प होता. काही गरज नाहीये, कारण आपली मुलगी आहे आणि ती खूप सुंदर आहे. सुलक्षणा म्हणत असते काय बोलतेस हे, आणि इकडे आता यामी येते. यामीला आता मध्ये तोंड खुपसलंच पाहिजे, कारण कावेरीवर ताशारे ओढले जात आहेत तर यामीने मध्ये येऊन बोललंच पाहिजे. मग यामी बोलायला सुरुवात करते, तुला कोणी सांगितलंय मध्ये बोलायला ग, कोण आहेस तू, कोणत्या अधिकाराने बोलतेस? तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की मी या घरची सून आहे आणि मी या घरची सून या अधिकाराने हे सगळं बोलत आहे, असं कावेरी तिला ठणकावून सांगते. या घरची सून म्हणून मी या घरात आलेली आहे आणि त्याच हक्काने त्याच नात्याने मी बोलत आहे, असं तिने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि एवढ्यावर ती शांत बसत नाही, तर तिचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरीही मी बोलणार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार, जिथे अन्याय होत आहे तिथेही कावेरी बोलणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथल्या घरातले संस्कार मला माहिती आहेत म्हणून मी फक्त बोलून त्याला सोडलेलं आहे, नाहीतर चांगला फोडून काढला असता. या भाषेमध्ये कावेरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच राहतात, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या खूपच भयानक अशा असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळेच कावेरी चिडलेली असते. कावेरीला मात्र खूप राग आलेला असतो. कावेरीला ही गोष्ट सहनच होत नाही, कारण काहीही झालं तरीही कावेरीसाठी तिचा आत्मसन्मान हा खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा मात्र आता मा पुढे येतात आणि त्या बोलायला लागतात, तुला एवढंच वाटत आहे ना, मग एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला काय करायचं आहे ते, असं मा बोलत असतात. आणि माचं असं म्हणणं असतं की आता तुला आत्मविश्वास वाढवायचा आहे ना, तुला दाखवून द्यायचं आहे ना, आम्ही घरातलेच कमी पडलेलो आहोत, आम्ही घरातलेच लहानपणापासून तिच्याशी नीट बोललेलो नाही, तिचा आत्मविश्वास घालवलेला आहे, तर ठीक आहे, मग आता तुला मी संधी देते, तुला मी सांगते की तिचा जो आत्मविश्वास आहे ना तो परत मिळवण्याचं काम तू करायचं आहे. तिचा गेलेला आत्मविश्वास हा पुन्हा आणायचा आहे. तुला 1 महिन्याचं चॅलेंज देते, वाटलंच तर तुझी ही अग्निपरीक्षा आहे असं समज, आणि याच्यामध्ये जर तू जिंकली तर तुझं सोनं होईल, नाहीतर तुझी राख, हे तुझ्या हातात आहे. आता कावेरीने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. 1 महिन्यामध्ये निशामध्ये तिला तो कॉन्फिडन्स आणायचा आहे. इकडे कावेरीच्या रूममध्ये निशा येते आणि वहिनी असं म्हणत रडायला लागते. तेव्हा कावेरी म्हणते की काय झालं निशा, रडू नको बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत कावेरी तिच्याशी बोलायला लागते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की रडू नकोस, रडायला काय झालं तुला, असं म्हणत तिला ती समजवत असते. आणि कावेरी तिला म्हणत असते की हे बघ, काही झालं तरीही एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेव की आत्ता सध्या तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते बघ, असं म्हणत कावेरी तिच्याशी बोलत असते. तिला म्हणत असते, पण निशा बाळा मला एक सांग, आत्ता जे काय घडलेलं आहे त्यामध्ये तू स्वतःहून का काही बोलली नाहीयेस, म्हणजे तू बोलायला हवं होतंस ना, हे सगळं तुझ्याकडून यायला हवं होतं. तो मुलगा तुझ्याशी वाटेल तसं बोलत होता आणि तू मात्र शांत का होती, मला एक कळलेलंच नाहीये, म्हणून मी तुला विचारत आहे की तू का शांत होतीस, असं तिला बोललं जात असतं. तेव्हा मात्र निशा म्हणत असते की काय बोलणार वहिनी मी, कारण लहानपणापासून मला हेच सगळेजण म्हणत आलेले आहेत, माझ्या बाबतीत सगळेजण असंच बोलत होते, माझ्या बाबतीत सगळ्यांना असं वाटत आहे की मी कुरूप आहे, मी लहानपणापासून त्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, तर मी आज कसं बोलणार होते, असं सगळ्यांच्या समोर इकडे ती बोलत असते. इकडे निशा कावेरीला सांगत असते, आजपर्यंत माझ्या आईकडून मी तेच ऐकत आलेले आहे की मी दिसायला सुंदर नाहीये, मी काळी आहे, त्याचबरोबर माझ्या बाबतीत जे काही घडत आहे हे सगळं मी लहानपणापासूनच ऐकलेलं आहे, त्यामुळं आता जरी मला कोणी बोललं की तू अशी आहे किंवा तुझ्या बाबतीत असं झालं पाहिजे, तरीही मला त्याच्यावरती विश्वासच बसत नाहीये, कारण मला त्याने फरकच पडत नाही. पण आज मला स्वतःला जाणवलं की मी माझ्यासाठी आवाज उठवला पाहिजे, हे फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे वहिनी, असं ती सांगत असते. आणि ती म्हणत असते की वहिनी खरंच थँक्यू, असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. तेव्हा कावेरी म्हणत असते की हे बघ निशा, तू अजिबात वाईट दिसत नाहीये, तू खूप सुंदर आहे, तू खूप चांगली आहेस,
त्यामुळं कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही स्वतःला कधी कमी लेखायचं नाहीये, स्वतःवरती प्रेम करायला शिक. काही झालं तरीही तुझ्यात काहीही कमी नाही, कारण तू खूप सुंदर आहे, तू खूप छान आहे, तुझा स्वभाव किती छान आहे. आता सगळे कोणी काहीही बोलू दे, त्याच्याशी तुला काहीही फरक पडत नाही एवढं लक्षात ठेव आणि त्याच पद्धतीनं विचार करायला सुरुवात कर. काहीही झालं तरीही तुझ्यासाठी तुझं स्वतःचं अस्तित्व हे महत्त्वाचं आहे, कारण तू महत्त्वाची आहेस. असं म्हणत कावेरी निशामधला कॉन्फिडन्स आहे तो वाढवायला सुरुवात करत असते. खरं तर हे सगळं घडत असतं आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त इकडे कावेरीने जो विचार केलेला असतो त्या विचारांमुळे. कारण कावेरीला माहिती असतं की आज ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निशामध्ये नाही आहेत, मग तिच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. कावेरीने आजपर्यंत अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे, पण हे सगळं बोलणं यश मात्र बाहेरून ऐकत असतो आणि यशला मात्र इकडे असं वाटत असतं की नाही, आता काही झालं तरी मी जो चुकीचा विचार केलेला आहे त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मी अशा पद्धतीने विचार करायला नको होता, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे असं यशला वाटत असतं. मी कावेरीच्या बाबतीत असा चुकीचा विचार का करू शकलो हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यासोबतच मग यश कावेरीकडे येतो आणि म्हणतो की खरंच सॉरी, मला माफ करा. तेव्हा मात्र यशने माफी मागितल्यावर कावेरी म्हणत असते काय झालं, म्हणजे तुम्ही माफी का मागताय. तेव्हा तो म्हणत असतो की आज हे मी तुमच्या बाबतीत चुकीचा विचार केलेला आहे, मी तुमच्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे, म्हणून मी तुमची माफी मागत आहे. असं म्हणत यश अक्षरशः कान पकडून माफी मागत असतो आणि तो म्हणत असतो की मला माफ करा. हे सगळं बोलणं झाल्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं की कावेरी म्हणत असते की ठीक आहे, कारण मला निशाच्या बाबतीत जे वाटलं त्या बाबतीत मी विचार केलेला होता. निशाच्या बाबतीत असं चुकीचं नाही झालं पाहिजे असंच मला वाटत होतं आणि म्हणूनच मी आता हे सगळं केलेलं आहे. आणि निशाच्या जागी दुसरं कोणीही असतं तरीही मी तोच विचार केला असता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये कावेरीला उकडीचे मोदक बनवायचे आहेत. आता उकडीचे मोदक बनवणं हे कावेरीसाठी खूप मोठं चॅलेंज असतं आणि हे चॅलेंज कावेरीला पूर्ण करायचं असतं. आणि आता उकडीचे मोदक हे काही कावेरीला बनवता येत नसतात. कावेरी किचनमध्ये आलेली असते आणि ही गोष्ट मात्र यशला चांगलीच माहिती आहे की कावेरीला ते मोदक वगैरे काहीही जमत नाही. कावेरी म्हणत असते बाबा, मला तू लहान असताना म्हणायचा शिकून घे, तेव्हा मी म्हणायचे नाही, माझा नवरा बनवेल माझ्यासाठी. पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि मग यश तिथं आलेला असतो आणि यश म्हणत असतो सनी चल, मी तुला उकडीचे मोदक कसे बनवायचे ना ते दाखवतो आणि शिकून घे मग तू, असं यश म्हणत असतो. आणि सनीला तो मोदक कसे बनवायचे ते शिकवत असतो. मग हे घ्यायचं तांदळाचं पीठ, हा घ्यायचा नारळ, हे सगळं यशचं बोलणं चाललेलं असतं. आणि यशच्या हातून तो नारळ निसटतो आणि तो नारळ माच्या पायात येऊन पडतो आणि कावेरी मात्र तो नारळ घेण्यासाठी तिथं गेलेली असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता मा तिथं पोहोचलेले असतात आणि कावेरीला मात्र धक्का बसलेला आहे आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला आहे तो यशला बसलेला आहे. आता जर मला हे कळलं तर मला हे अजिबात आवडणार नाही, ही गोष्ट यशला माहिती आहे. आता मा मात्र भयानक चिडलेले आहेत. तेव्हा यश तिथून अचानक कसा गायब होईल आणि मा आलेली पाहून कावेरी ही परिस्थिती कशी सांभाळून घेईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.